नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रभात समाचार लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मी आज मनापासून स्वागत करतो. आज आपण प्रभाग 1 नालासोपारा वसई विरार शहर महानगरपालिकेची 15 जानेवारीला होऊ घातलेल्या इलेक्शन संदर्भात आपल्याबरोबर आज घरत बंधू आहेत. त्यांनी आपल्या बंधूंना ह्या निवडणूक रंगात उतरलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पॅनलचे 4 जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने ह्या प्रभाग 1ची व्यवहाररचना आहे आणि तिथल्या काही समस्या आहेत ते कशा पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत. आणि आत्ताचं वातावरण जे निर्माण झालं आहे ते कशा पद्धतीने इलेक्शनचं वातावरण आहे. बंधू, आपलं नाव काय सांगाल सर? नमस्कार, मी आकाश हाशा घरत आणि माझे मित्र प्रवीण पाटील. माझे छोटे बंधू आणि अजून आमचे 3 उमेदवार तसेच ह्यांची मिसेस आणि इतर 3 असे आमचे एकूण ह्या प्रभागातले 4 जे उमेदवार आहेत. हे 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत. आम्ही कॅन्डिडेट निवडताना आमची मतं दिली नाही आहेत. आम्ही दोघंही पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते आहोत. वरून सर्वे झाला, आमचीसुद्धा नावं होती, दोघांचीही आमची नावं होती. आम्हाला सांगितलं तुम्हाला देता येणार नाही, कारण तुम्हाला हा किल्ला लढवायचा आहे. तुम्हाला ह्यांना वरून ह्या चौघांना निवडून आणायचं आहे. महिला रिझर्वेशनप्रमाणे असेल, आगरी सेनेच्या युती आहे, श्रमजीवीची युती आहे, ह्या संघटनेच्या युतीप्रमाणे हे झालेलं आहे. तर कॅन्डिडेट हे 4 प्रकारचे आहेत. मी असं ह्यासाठी म्हणेन की विजय घरत हा आगरी सेनेतून काम करतो आहे. त्याचं एक वेगळं स्वभाव आणि हे आहे की डॅशिंगपणे काम करतात आगरी सेना, दणक्यात. ह्यांच्या मेसेस आहेत ह्या एक साधारण गृहिणी आहेत. साधारण गृहिणीला ज्या समस्या माहिती असतात ना त्या आपल्याला माहितीच नसतात. वार्डमध्ये समस्या काय आहेत ह्या गृहिणीला बऱ्यापैकी म्हणून तर आपल्या घटनेने हे जे महिलांसाठी आरक्षण दिलं आहे आणि गृहिणींसाठी विशेष दिलं हे का दिलं आहे ते ह्यासाठी की गृहिणींच्या समस्या ती रोज सांगते नवऱ्याला. हो बघा ना, पाण्याचा प्रॉब्लेम हा मी सांगतोय की त्या नगरसेवकाला सांगतोय होईल, तो सांगतो, तो जातो बिचारा कामावर, तिथे काय होत नाही. तर विषय असा आहे की समस्या भरपूर आहेत. समस्यांचं मला तुम्ही विचाराल तर मी एकच सांगेन, समस्या आहेत आणि कॉमन समस्या आहेत. याच्यात लिहिलेल्याच आहेत, तुम्ही वाचल्यात. आमच्याकडे आता ह्यापुढे योजना आम्ही एक अशी तयार केली, एक संकल्पना आहे. ती संकल्पना आमचे उमेदवार पूर्ण वसई तालुक्यात निवडून येतील हे 100 नाही 1000% आहे. त्याच्यानंतर आम्हाला ती योजना राबवायची, ती वेगळी एक संकल्पना आहे. संकल्पना अशी आहे की 4 नगरसेवक आणि जवळजवळ हा 1,00,000-1.5 लाख लोकांचा वॉर्ड असेल, प्रभाग असेल. 47,000 आपले मतदार आहेत. तर लहान मुलांची वगैरे संख्या आपल्याला भयंकर आहे. तर एवढं सगळं होऊ शकत नाही, 4 लोक पोचू शकणार नाही. आणि विकास जो आजपर्यंत कोणत्याही पक्षाने नीट करू शकले नसतील इकडे, त्याची कारणं 1000 असतील. त्याच्याबद्दल आम्हाला जायचं नाही. आपण काय करू शकतो याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, सरकारी योजना वगैरे सगळ्या गोष्टीला फुल प्रयत्न तर करणारच. कारण दिल्लीत आमची सत्ता आहे, आमच्या पक्षाची सत्ता आहे, आपल्या पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रात आपल्या पक्षाची सत्ता आहे. माणसाच्या शरीराचे मेन अवयव जे असतात, सगळेच अवयव महत्त्वाचे आहेत, पण मेंदू आणि हृदय हे जास्त मोठे आणि महत्त्वाचे अवयव आहेत. तसे मोदी साहेब ब्रेन आहेत असं आपण समजू. महाराष्ट्रात फडणवीस साहेब आहेत महाराष्ट्राचे, तसं आपण समजू. त्याप्रमाणे हृदय आहेत, मोठे मोठे नेते आहेत आपल्याकडे चांगले. मेन जे अवयव शरीराला लागतात, तसे देशाचं हे आपलं शरीर आहे, ह्या अवयवाला जे लागतात ते सगळे आपल्याकडे आहेत. आता आपल्या ज्या इकडच्या तालुक्याच्या ज्या नसा आहेत शरीराच्या त्या मजबूत पाहिजेत. 2 आमदार 1 खासदार 3 प्रतिनिधी कुठपर्यंत पोचणार. तर त्यांच्यासाठी प्रतिनिधी म्हणून नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. ह्या झाल्या रक्तवाहिन्या. तेव्हा हे शरीर सुदृढ होऊन व्यवस्थित चालेल. त्यासाठी 115x2 केलं तर 230 पाय आणि हात हे धावतील जेव्हा वॉर्डमध्ये, तेव्हा ते काम होणार आहे. त्याच्यापेक्षा अजून वेगळी एक संकल्पना आम्ही अशी केलेली आहे. ही तर संकल्पना सरकारची झाली. आमची संकल्पना अशी आहे की आम्ही साधारण आमच्या वॉर्डमध्ये 50, 100, 150 ते 200 पोरं सुशिक्षित बेकार जे असतील त्यांना नोकरी मिळेपर्यंत
म्हणजे सरकारी किंवा चांगला त्यांचा व्यवसाय होईपर्यंत आम्ही त्यांना एक 15,000 रुपये पगाराने आपण एक विभागात, म्हणजे आता वॉर्ड एवढा प्रभाग एवढा मोठा आहे, एक कशी आपण वेगळी रचना करणार आहोत की एक 50, 100, 150 पोरं जेवढं आम्हाला त्यांना मानधन देतात. तर मानधन कुठून देणार, तर आपण डोनेशन काढून देणार. गावकऱ्यांनाही सांगणार, स्थानिकांना सांगणार की तुम्ही महिन्याला 10 रुपये देऊ शकता का बघा. तर तुमच्याकडे आम्ही एक पोरगा ठेवतो आहे, त्याला तुमच्यातलाच ठेवतो आहे, सुशिक्षित एक चांगला निर्व्यसनी पोरगा बघा, त्याला पण समाजसेवेची नोकरी देऊ. समाजसेवा ही नोकरी नसते, पण बाबा तू समाजसेवा कर, आम्ही तुला मानधन देऊ. अशा प्रकारे आपण ते करणार आणि नगरसेवकाला एक स्वयंसेवकाची टीम बनवून देणार, जी निदान 50 ते 200 लोक असतील. कारण त्यांनासुद्धा हे दिलं पाहिजे. जेव्हा आपण त्यांना सॅलरी देऊ ना त्या मुलांना, तर लोक आणि आम्ही त्यांना जाब विचारू शकतो. तुम्ही पत्रकार बंधूंनी इलेक्शन नंतर एकच विनंती करतो की काम करायचं आहे, तुम्ही सजेशन आम्हाला द्यायची, आम्ही सजेशन त्या स्वयंसेवकालाही देणार. नगरसेवक त्यांना सांगणार की ह्या साहेबांनी ही सूचना दिलेली आहे, ह्या पत्रकारांनी ही सूचना दिलेली आहे की इकडे हे गटाराचं झाकण तुटलेलं आहे, ह्याचं तू काय करतो. तुम्ही देणार आमच्याकडे, आम्ही देणार त्या प्रतिनिधीकडे. मी इकडचा नगरसेवक आहे, म्हणजे आमचे नगरसेवक त्यांना सांगतील मी आहे, पण मी तुला ही ॲथॉरिटी देतो, ह्या अधिकाराला भेटणे हे काम करून घे. कारण एक माणूस किती जणांना दिवसातून फोन करू शकतो, एक याला मी करतो, हा असं होत नाही. सांगण्याचा उद्देश काय की ती 50, 100, 150 पोरंसुद्धा नगरसेवक जोडीला कंटिन्यू काम करतील छोट्या कामात, जसे गटार असेल, झाकण असेल, ही योजना आहे. साहेब, आता पाहिलं तुम्ही की तुम्ही आताच बोललात की केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे आणि वसई विरार शहर ही महानगरपालिका फार मोठी आहे. जे आता तुमच्या वार्डचा पण तुम्ही विचार केलात, 40-45,000 लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. बरोबर आहे. पण साहेब, गेली 35 वर्ष म्हणजे बहुजन विकास आघाडीचा घर होता. भाजप आता प्रयत्न करतो आहे, 1 वर्षापूर्वी परिवर्तन झालं. हे परिवर्तन झाल्यानंतर कामाचा जो रूपरेषा आत्तापर्यंत आहेत त्या कशा आहेत आणि पुढे काय योजना असतील तुमच्यापर्यंत? रस्ते, गटार, नाल्याच्या विषयी तुम्ही जो चर्चा मी करता, तुम्हाला तेच बोललो. त्या योजना ज्या आहेत ना, त्या आता जगजाहीर आहेत की काय करणार. कारण सरकारने सगळं तिथे रेडी ठेवलेलं आहे. घेणाऱ्या जाण्यासाठी आपला नगरसेवक, आता आपल्या आमदाराने जेवढे प्रश्न तिथे मांडल्यात, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. ह्याच्या अगोदर विधान परिषद मांडलेले प्रश्न बघा, आताचे बघा. मी म्हणतच नाही कोणी केलं नाही काय, ते त्यांनी केलं असेल. लोकसंख्या वाढली आणि जो काय गोंधळ झाला त्याची जबाबदारी कोणी घ्यायची. लोकसंख्या वाढली हे कारणं सांगतात, बरोबर आहे, मान्य आहे. अनऑथराईज कन्स्ट्रक्शन एवढं झालं तेव्हा आपण प्रतिनिधी होतो ना, म्हणजे अंकुश नव्हता. अंकुश नव्हता शहरावरती, अंकुश नव्हता. आता जे झालेलं आहे त्याला काढून तर टाकू शकत नाही. राहत्या माणसाचं घर तर आता क्लस्टर डेव्हलपमेंट झाले. ह्या सगळ्या योजना आणण्याचा जो जोर मुख्यमंत्री साहेबांनी आणि शिंदे साहेब असताना त्यांनी आणि आता आपल्या साहेबांनी, म्हणजे दोन्ही आपलेच साहेब आहेत, क्लस्टरवर किती जोर दिला तुम्ही बघत असतील की ठाणा आणि विरार हे झोपडपट्टी पुनर्विकास हा झाला पाहिजे. ह्याच्यावर आतापर्यंत 35 वर्षात काय भाष्य झालं आहे का मला सांगा. नक्कीच झालं. कोणी मागणी केली असेल तर मला माहीत नाही, पण ती अशी लोकांपर्यंत ही करायला पाहिजे. आणि आज उलट लोकांना घाबरवतात की तुमचे घरं तुटतील. घरं तुटणार नाहीत, घरं तुमची अथॉराईज होतील. अनऑथराईज जी घरं आहेत ती अथॉराईज होतील, ती स्वच्छ होतील. आमची संकल्पना आहे की 2 अनऑथराईज बिल्डिंग तोडायच्या, म्हाडासारखं डेव्हलपमेंट करायची आणि एक टॉवर बांधायचा. सेम म्हाडा डेव्हलपमेंट झाली मुंबईसारखी, सुटसुटीत होईल ना आणि अथॉराईज घर होणार. नक्कीच. साहेब, तुमचं एक पेशा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही गायक आहेत, कलाकार आहेत, संगीतकार पण असतील आणि दिग्दर्शक वगैरे सगळी कामं करत असता. एक गाणं पण तुमचं फार गाजलं होतं आणि लोकांनी ते पाहिलेलं आहे. पण हे सर्व करत असताना पूर्ण जो परिवार आहे तुमचा इतक्या वर्षात कुठे राजकीय दिसला नव्हता, पण आताच तुम्ही राजकारणात भाजपमधून वेगळ्या पद्धतीने एंट्री मारताय. राजकारणात आम्ही होतो, पण राजकारणात आम्हाला संधी मिळत नव्हती. माझं समाजसेवेचं काम बघून बहुजन विकास आघाडीने मला युवा अध्यक्ष दिलं, कारण मला अग्रिसेना जिल्हा उपाध्यक्षपद देत होती. त्यांना हे कळलं की जिल्हा उपाध्यक्षपद देतात त्यापेक्षा आपण ह्याला संधी देऊ. मी आमच्या अग्रिसेनेच्या तेव्हा आमचे जनार्दन मामा अध्यक्ष होते, त्यांना विचारलं, मामा मला ते लोक हे पद देतात, काय करायला पाहिजे? ते म्हणाले की तू ते पद घे, कारण त्यांची सत्ता आहे, तर आपण लोकांची कामं करू शकतो, आपल्याला राजकारण नाही करायचं. तर मी ते पद घेतलं, त्यांच्या सांगण्यावरून घेतलं. वाटल्यास तुम्ही देऊन त्यांना विचारू शकता. आता असं आमचे नेते असे आहेत, राजकारण असं नको की तुला ते पद देत असताना नको घेऊस. समाजाचं तर आपलंच पद आहे.
असा विषय झाला तो. आणि पण आम्हाला स्कोप मिळाला नाही. हे किती वर्ष तिथे काम करतात त्या विभागाला थोडंसं तुम्हाला बोलतील. हे कसराळी दैसरमधून आहेत, असा विषय आहे. सर काय सांगाल, आपण आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरलात आणि तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत, कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी चालू आहे आणि कशा पद्धतीने हे सर्व तुम्ही मॅनेज करता? मी प्रवीण दामोदर पाटील, राहणार वैतरणा विभागातनं रजनी प्रवीण पाटीलला मी प्रभाग क्रमांक 1मध्ये मध्ये उतरवलेला आहे. 2 आरक्षित सीट होत्या, त्याच्यामध्ये एक जी सर्वसामान्य होती, त्याच्यामधून मी आकाशदादांनी सांगितलं तसं महिलांचे जे काय प्रश्न आहेत ते गृहिणीलाच माहिती असतात, म्हणून जे आरक्षित सीट सरकारने पण 50% दिलेले आहेत. आता आपण जेव्हा आम्ही प्रचाराचा पण दौरा काढतो तेव्हा आम्हाला बघायला भेटलं का बेसिकली आज 35 वर्षामध्ये कोणी काय केलं आम्हाला त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही आहे, पण आज 35 वर्षामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न एकच आहे का आम्हाला पाणी नाही मिळत. मग जर विरोधक जर सांगत असतील का आम्ही 35 वर्षात विकास केला, तर मग सर्वसामान्याला आज ते पाण्याचा का तोटा आहे? पाणी तर आपल्या सरकारने आपल्या धरणातनं जेवढं वसई विरारला मूलभूत पाहिजे त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, पण आज सर्वसामान्याकडे पोचली का? तर नाही आहे. आम्हाला आता तो एक प्रखर प्रश्न गावाला, झोपडपट्टीला. दुसरा प्रश्न गटाराची अवस्था इतकी बिकट आहे का बहुजनचे आज सगळेच बघायला गेला तर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर बहुजनचीच सत्ता होती. मग सत्ता असल्यानंतर नेतृत्वाने त्यांच्याकडे का लक्ष दिलं नाही? नगरसेवक तर लोकांनी निवडून दिले. मला म्हणायचं आहे की बहुजन विकासाकडचं नेतृत्व कुठेतरी कमी पडलं. हां, नेतृत्व कमी पडलं. जर नेतृत्वानी जर लक्ष दिलं असतं, नेतृत्वानी जर त्यांच्या गाठीभेटी घेतल्या असत्या तर आज कदाचित ती कामं व्हायला पाहिजे होती, पण ती नाही झाली कारण नेतृत्वानी दुर्लक्ष केलं. नेतृत्वाचं कसं होतं, आम्हीच, आमच्या पलीकडे कोणच नाही. मग लोक पण शेवटी किती बर्दाश्त करणार? त्यांना पण एक संयम आहे. आता तो संयम तुटायच्या मार्गावर आहे. याचं कारण लोकसभेत परिवर्तन केलं, राज्यसभेत परिवर्तन केलं, म्हणजे आपलं विधानसभेत परिवर्तन केलं. आता महापालिकेमध्ये जर परिवर्तन केलं तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन जरी समजा आपल्याला निधी कमी पडला तरी आपण आपलं देवाभाऊकडे आहे, आपण टीम घेऊन जाणार आणि प्रत्येक याच्यावर म्हणजे जसं आकाशदादांनी सांगितलं का देवाभाऊने याच्यात आपला कस्टर डेव्हलपमेंटचा विषय आहे, ती घरं वेगळे पक्की होणार. जी लोकांना घाबरवलं जाते विरोधकांकडनं का तुमची घरं तुटतील. आता आमच्याकडे कालचा एक अजेंडा आता माझ्या कानावर आला आहे का अरे भैयांचं राज्य येणार. आम्ही हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्ववादी असल्यामुळे हिंदुत्वाला काय कोणाचा विरोध आहे का? राज्य हिंदूंचं येणार, हिंदूचं राज्य येणार ना. हिंदुत्ववादी असल्यामुळे हिंदूचं राज्य येणार. मग हिंदूमध्ये जर पोट जाती असल्या तर त्यांना काय घ्यायचं, सोडायचं का? पण असं तुम्हाला वाटतं आहे का की जसं तुम्ही आताच बोललात की तुमच्याकडे काल जी गोष्ट आलेली आहे, कारण जर बोललात तर मराठी माणूस कुठेतरी डावलला जातो आहे का? मराठी माणूस जर डावलला गेला असता तर आज 4 उमेदवार जे मराठीचे आहेत म्हणजे प्रभाग 1मध्ये आणि बऱ्यापैकी आपण मराठीचेच उमेदवार दिलेत. पण जिकडे आता 90% लोकसंख्या उत्तर भारतीय किंवा इतरांची असेल तर तिकडे 90 आता संतोष भवन सारखा जो एरिया आहे तर तिकडे 95% उत्तर भारतीय आहेत, तर त्यांचा सन्मान केला जाईल तिकडे. बरं. आणि एक सॉरी मध्येच बोलतो, बोला. पण त्यांना इथे आणणारे आणि त्यांना इथले रहिवाशी बनवणारे आपण महाराष्ट्रीयनच आहोत. आणि घटनेच्या विरोधात सुद्धा आपण केलं आहे. आपणच अनथराईज कन्स्ट्रक्शन कोणी केलं? शेवटी मला सांगा, जमिनी आपल्याच होत्या, आपण विकल्या. जमिनी कोणी विकायला लावल्या आणि कोणी काय केलं त्याच्यावर मला काय बोलायचं नाही, कारण तेव्हा मी गाणं काढलेलं जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय, तेव्हासुद्धा मला डायरेक्ट धमक्या आलेल्या. पण आई जीवदाने माझ्या पाठीशी असल्यामुळे शेवटी त्यांना मला माझ्याशी अरे जाऊ दे चल तू आपला आहे. त्यांना सांगितलं का अरे त्याला कार्यक्रमाला बोलून त्याला प्रमोट करा, लोक त्याच्या पाठीशी आहेत, अशी परिस्थिती त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलेली. मला वाटतं दादा तुमचं एक सिटी वाजली हे पण गाणं होतं. त्याच्यावरच बोलतोय मी. बोला. गेल्या वर्षी बरं झाला हा प्रश्न तो विचारलात. त्याच्या गेल्या वर्षी माननीय राजीव नाना पाटील हे BJPत जाणार होते. हे किती टक्के होतं, ही बातमी किती टक्के होती? जवळजवळ 99%. नक्की 1% ते विस्कटल्यानंतर ते माझे गुरु आहेत आणि ते येतात म्हणून मी खूप आनंदात होतो BJPत. ते BJPत येतं मला खूप आनंद होतो. मी त्याच्या अगोदरपासून BJPत होतो. 2017ला मी पदावर गेल्यानंतर व्यावसायिक आणि सिनेमाच्या कामामुळे मी 2017, 18, 19पासून मी पदाचा राजीनामा देऊन मी न्यूट्रल होतो. मी कोणत्या पक्षात काम करत नव्हतो. नाना येतात म्हणून परत मी BJPत जाण्याची फुल तयारी केली.
पण त्यांच्या सांगण्यावरून तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून केलेली, तू बी जे पीत परत जॉईंट हो, आता मी येतो आहे. मग मी बी जे पी जाण्याच्या पूर्वतयारीत होत असताना नाना बोलले काय त्यांचं फॅमिली मॅटर काय झालं ते, तर ते बोलले मी आता जात नाही आहे. तर म्हटलं आता मी काय करू, काय नाही म्हटले तू शांत बस. मला त्यांच्याकडून फोन आला, आमची विनंती आहे, इथे तुम्हाला सांगतो, इथे हितेंद्र ठाकूर साहेब आणि त्यांचे 1-2 माणसं होती, मित्र हां, पदाधिकारी. कमीत कमी कैलास पाटील साहेब, विजय घरत, आम्हाला 1.5 तास ते घेऊन बसले. मी बोललो मी न्यूट्रल राहणार, मला सध्या माझी मानसिक स्थितीच नाही कोणत्या पक्षाचं काम करण्याची. विजय पाटील, कैलास पाटील त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी पण खूप फायरिंग केली त्यांच्यावर, तुम्ही आज आमच्याकडे आले, हे झालं ते झालं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी राजनाथ सिंग साहेबांच्या जोडीवर तिथे बी जे पीच्या स्टेजवर ते जाहीर झाले. मी मानसिक नाराज म्हणजे मनाने थोडा दुखावलेलो होतो आणि मी शांत बसलो. मला त्यांनी रिक्वेस्ट केली की एक गाणं तुम्ही आमच्यासाठी करून टाका, तुम्ही न्यूट्रल आहात ना, तर एक गाणं करून टाका. मी केलं, राजू नानांच्या सांगण्यावरून केलं की ठीक आहे एक गाणं कर, केलं. आणि तेव्हा त्यांना ते गाणं यशस्वी, त्यांना यश मिळालं का त्या गाण्याने, मला सांगा. त्यांच्यासाठी गाण्यासाठी सक्सेसफुल ठरला का, त्यांच्यासाठी शिटी वाजली की फुटली, फुटली ना. म्हणजे मी इथून केलं का हे लक्षात म्हणजे घ्या. मनापासून केलं माझी पण काहीतरी रणनीती होती. मला दाखवायचं होतं की मी काम करत नाही आहे बी जे पीचं. पण माननीय राजन नाईक पाटील साहेब मला भेटायला येणार, तेव्हा त्यांनी मला फोन केला. मला आप्पा तुम्हाला यायची गरज नाही, तुमचा फोनमध्ये रेकॉर्डिंग करा, साईबाबाची शपथ घेऊन सांगतो, माझी 100, 200, 500 जी काय मतं असतील ती कमळालाच जाणार. मी शिट्टीचं गाणं केलं म्हणून माझी मतं जिंदगीत शिट्टीला जाणार नाही ह्याच्या पुढे. कधीपासून? 2017 पासून. साहेब आता जे एक मुद्दा बोललात, नाना मी येतो आणि तुम्ही काम करा बोलत, पण मला वाटतं ते दिवस लांब नाही आहेत. काय वाटतं तुम्हाला? मी नाही सांगू शकत. ज्या दिवशी जीवदानी आईची कृपा अजून वाढेल, प्रभू रामांची कृपा वीरावर अजून जास्त वाढेल, तेव्हा नाना येतीलच. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक म्हणजे नेतृत्व ह्यालाच हवं, कौशल्य जे नेतृत्व आहे ते यायलाच पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीचं तेवढं बळकट. मला तर अजून पण भीती वाटते की भाजपची सत्ता आल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक निवडून पण येऊन युटर्न मारतील असं बोला. बहुजनचे ना, हां, त्यांना मारावंच लागलं. मारावं लागेल त्यांना. म्हणजे असं तुमच्यापर्यंत काहीतरी मेसेज असेल नक्कीच. मेसेज आहे. बऱ्याच लोकांनी दोन दगडावर पाय ठेवला आणि उजवा पाय त्याने आमच्या दगडावर ठेवलेला आहे, आमच्या डोंगरावर ठेवलेला आहे. कारण असं डोंगरावर नाही ठेवू शकत, वातावरण दगडावर आहे असं ठेवलेला वाटतं. आहे. हां, येस, बऱ्यापैकी ही बातमी बऱ्यापैकी बरेच खरी. पक्षप्रवेश अजून बाकी आहेत, ते बाकी कदाचित आहे. निवडून आल्यावर 70 मधले प्रक्षेपवेश अजून बाकी हा आहे. बाकी आहे. म्हणजे आणखी एक शेवटचा मुद्दा विचारतो, कारण तुम्हाला पण प्रचारात जायचं आहे. साहेब तुमचे पॅनलचे पण मी तुम्हाला सांगू, बोला ना. त्यांच्यात ते निवडून येण्याची टक्केवारी फार कमी कमी आहे. आहे, कमी. कारण ते ठरवलं आहे जीवदानी मातेने, जे ठरवते ती ठरवते, विरारचं भविष्य ती ठरवते असं मी म्हणतो. आई जीवदानी मातेने जरी ठरवलेलं आहे तरी पण तुमचे वरिष्ठ आहेत जे वरती केंद्रात राज्यात बसलेले आहे, त्यांची व्यवहाररचना अशी आहे की जास्तीत जास्त 100च्या आसपास पोहोचव. हां, मी काय सांगाल? 107चं टार्गेट ठेवले. 107चं टार्गेट ठेवलं. 107च्या खाली यायचं ना आणि 108वी सीट त्यांना द्यायची. 108वी सीट त्यांना द्यायची. कारण 108वी सीट त्यांना गेली तर 8 नंबर शनीचा तो त्यांच्याचकडे जाऊ दे, विरोधाकडे जाऊ दे. आपले 107 बरे. म्हणजे 107 पण म्हणजे शनी 100 न्यायाची सुद्धा हा, देवता आहे. न्यायाचीच बाकी घेतो ना. नक्कीच. मग न्याय आमच्याकडे टाकणार ना तो. म्हणजे सांप्रदायिक पद्धतीत बोललं जातं, म्हणजे जी जपमाळ असते त्याच्यामध्ये 108 मणी असतात आणि प्रत्येक मण्याचा अर्थ वेगळा वेगळा. म्हणजे तुम्ही 108वा जो शनी देत आहे. हा, म्हणजे शनीचं काय आता 35 वर्षात जो काय आता विरोधकांनी काम केले तर त्याचा आता प्रत्येकाला बघा, त्याचा आता कर्मकांडानुसार ज्याची सत्ता भोगली, ज्याचा उपयोग घेतला, तर त्याचा आता जे काय असेल ते त्यांनी बघावं. पुढे जर लोकांना विकास हवा असेल तर विकास आम्ही आता राज्यात सत्ता असल्यामुळे, केंद्रात सत्ता असल्यामुळे, जर महापालिकेत जर आला तर आपण चांगल्या गतीला जाऊ शकतो. नक्कीच. कारण तुम्हाला गती द्यायची असेल तर तुम्हाला माणसं पण त्याच पद्धतीने निवडायला पाहिजेत. तुम्हाला आपण मोबाईलची अपडेट आहे, मोबाईलचं व्हर्जन आहे, आपण मोबाईल नवीन घेतो का नाही? कारण गरजा बदलल्या का माणूस सगळं बदलत जाते. तर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर तुम्हाला आता आपली बॉडी म्हणजे 107ची ती आणायची आहे. भारतीय जनता पार्टीची आव्हान काय कराल मतदारांना? प्रभाग 1 मधून पॅनलचे 4ही उमेदवार निवडून आम्ही देण्यासाठी आव्हान काय कराल? जवळजवळ 20,000च्या ह्याच्यानी मार्जिंगनी, म्हणजे जवळ 20,000 टोटल मताने आम्ही निवडून 4ही उमेदवार एक पण पडून देणार नाही. आणि हा निर्धार मतदारांनी घेतलाय. मतदारांचं ठरलेलं आहे, जनतेने जनतेने ठरवलेलं आहे.
का भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं. आणि आम्ही आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला सकाळी निघून आपलं कर्तव्य बजावा. 4 वेळा कमळावर बटन दाबून, मशीन 2 असतील किंवा 4 असतील, 4 मशीन. 4 तर 4 मशीनमध्ये जिकडे जिकडे तुम्हाला कमळ दिसेल ते कमळ दाबा आणि प्रभू रामांची साथ द्या. रावणांना सहकार्य करू नका. भारत माता के. प्रभू रामाना साथ द्या, रावणांची संगत करू नका, असा एक वेगळा मेसेज आज ह्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज घरत बंधू आपल्याबरोबर होते. त्यांनी सांगितलेलं आहे आणि गेले अनेक वर्षाची सत्ता ही उधळून लावण्याचं काम हे BJP आज करणार आहे असं ह्यावरून दिसतं. प्रभात समाचारसह भालचंद्रवलम, नमस्कार. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.